ऐसे शून्याचे नाही ज्ञान, तवरी अवघेची अज्ञान. जनी अवघा जनार्दन, अज्ञान सज्ञान काय बोलू. ब्रह्मज्ञानाची किल्ली, सांगितली एकेची बोली. निवृत्ती राजे बोलविले बोली, तेची बोली बोलिजे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 12 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 115 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सर्वद्वाराणि संयम्य मनोवृद्धी निरुद्धच मूर्ध्याधात मनाः प्राणमा स्थितो योगधारणा. अर्थात मानवी देह प्राप्त झाला, योगियांची योनी त्या अनुरूप मात्र आपण वागत नाही महाराज. वास्तविक मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे. महत् प्रयासानं मानव देह प्राप्त झालेला असतो महाराज. चिंतन केलं आपण मागे की भागवतामध्ये 3 प्रकारे मानव देहाची प्राप्ती होत असते. एक लॉटरी सिस्टीम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. 84 लक्ष योनी भ्रमंती करत असताना क्रमाक्रमानं कुठेतरी एक मनुष्य योनी प्राप्त होते. दुसरा प्रकार आहे की पशु किंवा पक्ष्याच्या किंवा कीटाणूच्या जन्मामध्ये असताना, योनीमध्ये असताना जर त्यांना बुद्धी तर नसतेच, परंतु तरीसुद्धा त्यांच्या हातून जर पाप पुण्य समान झालं, पापाचं पारड जर पुण्यापेक्षा हलकं झालं किंवा त्याच्या समान आलं, तरीसुद्धा जीवाला प्रमोशन मिळतं आणि मानव देह त्याला प्राप्त होत असतो. आणि तिसरा प्रकार सांगितला आहे की साधना करत असताना आयुष्य कमी पडलं तर त्याला मोक्षाच्या प्रती जाण्याकरता पुन्हा मानव देहाची संधी दिली जाते. अर्जुनानं 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योगमध्ये विचारलेलं आहे की अयतिही श्रद्धयोपेतो योगात चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छती. देवा, साधना करत असताना आयुष्य कमी पडलं तर त्या माणसाची पुढची गती काय होते. त्यावेळेस भगवंत सांगतात की पार्थ नैवे नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. त्याचा विनाश होण्याचा किंवा त्याला अधोगतीला जाण्याचा प्रश्नच येत नाही अर्जुना. त्याला सतत मी प्रगतच करत राहतो. शुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते. मोक्षाच्या प्रती जाता आलं नाही, आयुष्य कमी पडलं आणि मोक्षाची प्राप्ती नाही झाली मानव देहामध्ये, तर साधना करणाऱ्या त्या योग्याला योग भ्रष्ट म्हटलेलं आहे. आणि त्याला पुढची गती काय देतो हे भगवंत सांगतात की सुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो अभिजायते. त्याला श्रीमंताच्या घरामध्ये मी जन्माला घालतो अर्जुना. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. पण हे एतद्विध दुर्लभतरम लोके जन्म दृश्यम. योग्याच्या घरात जन्म घालणं हे अतिशय दुरापास्त होऊन गेलेलं आहे. कारण त्यावेळेस योग्यांचं प्रमाण सामान्य संख्येशी भगवंताने वर्णन केलेलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित देत्तपि सिद्धये. 1000 माणसामध्ये एखादा योगी पाहायला मिळतो. हे त्यावेळचं द्वापार युगातलं प्रमाण आहे महाराज. आता कोटीमध्ये सुद्धा सापडेल की नाही शंका आहे. म्हणून त्या योग्याला, त्या योगभ्रष्टाला मी योगियांच्या घरामध्ये जन्माला घालतो. त्याला अनुरूप मात्र मनुष्य बऱ्याच वेळा विषयामध्ये वाहत गेल्यामुळं त्या योनीचं, त्या मनुष्य योनीचं महत्त्व त्याला कळत नाही महाराज. विषयातच तो गुंफला जातो, त्याचंच चिंतन करतो आणि त्यामुळं इंद्रियांची ओढ साहजिकच विषयाकडे होत असते आणि विषयासक्त मन भगवंताच्या चिंतनात कधीच स्थिर होऊ शकत नाही.
5 ज्ञानेंद्रिय डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा यांच्याद्वारे आपल्याला विषयाचं ज्ञान होत असतं आणि त्याच विषयाचं ज्ञान होऊन 5 कर्मेंद्रिय ते विषय भोगत असतात महाराज. याकरता सर्व इंद्रियांचे द्वारे बंद करावी भगवंत सांगतायत. म्हणजे डोळे, कान, नाक हे सगळं बंद करावं का? नाही महाराज. डोळे उघडे आहेत, परंतु विषयाकडे घेऊन जाणारं दृश्य, त्याच्याशी तादात्म्य पावणारं मन हे सगळं संयमित करून टाकावं. तो आपला विषयच नाही. कान, नाक, जीभ, त्वचा याविषयी विषयाचं श्रवण कानाने ऐकू नये, ऐकलं तरी ते न ऐकल्यासारखं करावं. त्या आविर्भावात आम्हाला वागता आलं पाहिजे आणि तितकं सहजपणे विषय त्यागता आला पाहिजे. ही 5ही ज्ञानेंद्रिय संयमित करून त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देऊ नये. मग मनाला हृदयात साठवावं, हृदयस्थ करावं, अंतर्मुख करावं आणि मस्तकात प्राणवायू स्थित करून आपण योगात स्थित व्हावं. ही योगाची अवस्था आहे, योगावस्था आहे. ही प्राप्त करता आली पाहिजे. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 115 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तेथ आकाशी मिळे ना मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रा तये मावळे अर्धबिंबी. अर्थात तेथ म्हणजे ते मूर्ध म्हणजे ते आकाश. आकाशात प्राणवायू, आकार, उकार आणि मकार या 3 मात्रामध्ये, या 3ही मात्रा अर्धमात्रेत म्हणजे ओंकाराच्या बिंदूत त्या लय पावतात. त्या जोपर्यंत त्या ओंकार बिंबूमध्ये लय पावत नाही तोपर्यंत तो वायू मस्तकामध्ये स्थिर करावा. अर्थात अंतसमयी योगावस्था जिवंतपणे करायची आहेच आहे, परंतु अंतसमयी सुद्धा भगवंत त्यावेळेस शरीराची रचना कशी असावी याविषयी मार्गदर्शन करतायत. योगारूढ कसं व्हावं जीवानं, म्हणजे अंतसमयी माझ्याच नामाचा उच्चार त्याच्या मुखातून येईल, त्याच्या दृष्टिक्षेपात माझंच रूप साठवलं जाईल आणि माझंच कार्य अहोरात्र त्याची इंद्रिय करत राहतील. ही योगावस्था प्राप्त झाली की हीच अवस्था शेवटापर्यंत जातं. सातत्य ठेवल्यामुळं इंद्रियांना तेच वळण लागतं. पडिले वळण इंद्रिया सकळ. आमच्या परिचयातले एक वयोवृद्ध आजी, वय साधारणतः 95च्या पुढे असावं महाराज. सकाळ संध्याकाळ आजीनं हरिपाठाशिवाय एकही दिवस जाऊ दिला नाही. त्या हरिपाठाशी ती इतकी एकरूप झाली आणि मग अंतसमयाची वेळ आली. दवाखान्यामध्ये ॲडमिट. डॉक्टरांनी सांगितलं आता कुळीमध्येच घेऊन जावा, घरामध्येच शांतपणे यांना पडू द्या, कारण आता रिस्पॉन्स नाही. थोडक्यात कोमा अवस्थेमध्ये ती आजी गेली आणि तिच्या गावी निलंगा तालुक्यामध्ये आम्ही जेव्हा घेऊन जाऊ लागलो त्यावेळेस औषधाजवळ आपोआपच हात गुरुबाबांच्या घराकडं, त्या आश्रमाकडं आपोआपच जोडले गेले. कोमा अवस्थेत गेलेली आजी, पण हरिपाठ चालू होता. त्या हरिपाठ औषधाचा कॉर्नर आल्याबरोबर दोन्ही हात त्या दिशेनं जोडले जावं. आश्चर्याचा धक्का बसला महाराज. इंद्रियांना तुम्ही एकदा वळण लावलेलं असलं की ते इंद्रिय शेवटापर्यंत तेच कार्य करतात. तुम्ही जसं त्यांना वळण लावणार तसंच ते करतात. तसं भगवंत म्हणतात, जर माझंच नामस्मरणाचं वळण त्यांना लागलेलं असेल, चित्ताची स्थिरता, चित्ताची एकाग्रता ही योग साधना जर अवगत असेल तर अर्जुना, तो प्राणवायू त्या चैतन्यामध्ये मिळो ना मिळो, चित्ताच्या ठिकाणी त्याची एकाग्रता येते आणि त्याच्या मुखातून, त्याच्या स्मरणातून सहजच माझा नामाचा उच्चार होतो. माझं रूप त्याच्या दृष्टिक्षेपात येतं, दृष्टीसमोर येतं
आणि माझेच गुणगान गाण्यात तो स्वतःला धन्य समजतो आणि त्याच अवस्थेत त्याचं प्राणोत्क्रमण होतं. आणि अशी अवस्था जेव्हा प्राप्त होती, ही अवस्था योगियांची आहे. मोक्ष त्याची वाटच पाहत बसलेला असतो. माझ्या धामाप्रती तो सहजपणे येऊन थांबतो. म्हणून माऊली वर्णन करतायत, भगवंत सांगतात अर्जुनाला, तेथ आकाशी मिळे ना मिळे, तैसा धरावा धारणा बळे, जव मात्रात ये मावळे अर्धबिंबी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.